नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील आरेदरे गावामध्ये तो दिवस कोणीच विसरू शकत नाही. पूर्ण गाव शोकात बुडालेलं होतं. प्रत्येक गल्लीमध्ये शांतता होती आणि प्रत्येकाचे डोळे पाणावलेले होते. जेव्हा तिरंग्यामध्ये लपटलेलं पार्थिव गावातून जात होतं, तेव्हा प्रत्येकाचे हात जोडलेले होते. ही अंतिम यात्रा होती भारतीय लष्कराचे जवान म्हणजेच प्रमोद जाधव यांची. प्रमोद जाधव काही दिवसापूर्वीच सुट्टीवर घरी आले होते. घरात आनंदाचे वातावरण होते, कारण त्यांच्या पत्नी गर्भवती होत्या. नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी संपूर्ण घर वाट पाहत होतं. पण नियतीचा खेळ बघा, एका अपघाताने प्रमोद जाधव यांचं आयुष्य हिरावून घेतलं आणि हसत्या खेळत्या घराचं दुःखात रूपांतर झालं. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे प्रमोद यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. एका बाजूला जीवनाची सुरुवात आणि दुसरीकडे जीवनाचा अंत. ज्या बापाला आपल्या लेकीला पहिल्यांदा कडेवर घ्यायचं होतं, तो बाप कायमचा निघून गेला होता. अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वात कठीण प्रसंग ओढवला. पत्नीची प्रस्तुती नुकतीच झाली होती आणि शरीर साथ देत नव्हतं. तरीही पतीच्या अंतिम दर्शनासाठी त्यांना स्ट्रेचरवरून स्मशानभूमीमध्ये आणावं लागलं आणि त्यांच्यासोबत होती अवघ्या 8 तासाची ती चिमुकली. तिरंग्यात लपटलेले बाबा आणि समोर ती आजान लेक. तिला जगाची काहीच समज नव्हती, पण हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेला प्रत्येक माणूस रडला. प्रमोद जाधव फक्त एक सैनिक नव्हते, ते एक पती होते आणि एक पिता होते आणि आई वडिलांची आशा होती. त्यांच्या जाण्याने एका कुटुंबावर एक दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. पण त्यांचं हे बलिदान आणि देशसेवा आपण कधीही विसरू शकत नाही. सातारा जिल्ह्याचा हा वीर सुपुत्र आणि आज अनंतात विलीन झालाय. या शूर वीराला भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद.